नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. छावा चित्रपट नुकताच रिलीज झाला, मात्र संभाजी महाराज यांचा इतिहास ज्यांनी सर्वदूर पोहोचवला मालिकाच्या माध्यमातून अभिनेते खासदार अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत. सर, लोकमतमध्ये आपलं स्वागत. पुन्हा एकदा नाशिककरांना एक नवीन पर्वणी, 2 वर्षानंतर तुमचं शिवपुत्र संभाजी नाट्य येते. काय आपल्या भावना? नक्कीच गोपाळ पाटीलजींचं मी मनापासून आभार व्यक्त करेन की ज्ञानवर्धिनी शिक्षण प्रसारक मंडळी असेल, त्यानंतर तळ्याची वाडी असेल, यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून नाशिकमध्ये पुन्हा शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन केलेलं आहे. 2023च्या जानेवारीमध्ये नाशिकमध्ये या महानाट्याचं आयोजन झालं होतं. त्याला उदंड असा प्रतिसाद नाशिककरांनी दिला होता आणि पुन्हा 2 वर्षानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास घेऊन नाशिकमध्ये येणं हे मी कायम असं म्हणतो की ही भाग्याची गोष्ट आहे. जवळपास 250 पेक्षा जास्त जे प्रयोग आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रात झालेले आहेत. काय आपला म्हणजे काय वाटतं की अजून कुठपर्यंत ही रेस जाणार? जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत हे मी म्हणतो की हे कर्तव्य आहे. ही एक वेगळी भावना आहे की आपल्या धाकल्या धन्यांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणं हे कलाकार म्हणून भाग्य आहे आणि एक शिवशंभू भक्त म्हणून हे कर्तव्य आहे. त्यामुळे जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत हे करत राहणं, मला वाटतं की खूप कमी जणांच्या नशिबात जी गोष्ट येते ती जर आपल्या नशिबात आली तर तो इतिहास लोकांपर्यंत पोहोचवताना आपला खारीचा वाटा हा मिळायलाच हवा. नक्कीच सर, इतिहास नक्की पोहोचला पाहिजे. मात्र जे राजकीय नेते आहेत, नुकतेच नितेश राणे असं म्हटले का शिवाजी महाराज यांच्या सोबत कोणीही मुस्लिम नव्हतं. खरं तर असं सांगितलं जातं किंवा अजित पवारांनी देखील त्यांना सांगितलं का इतिहास त्यांनी वाचून घ्यावा की खरंच शिवाजी महाराजांबद्दल किंवा त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम नव्हते. आपण नाटक करतात, आपण खरं तर कादंबरी किंवा पुस्तकं देखील वाचलेले आहेत. काय म्हणजे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते किंवा नाही? आणि नितेश राणे यांच्या स्टेटमेंटवर आपल्याला काय असं वाटतं की त्यांचा एवढा मोठा महाराष्ट्राच्या मंत्री पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीचा इतका गाढ ऐतिहासिक अभ्यास जर असेल तर माझ्यासारख्या पामरानं त्यांच्याविषयी काही भाष्य करू नये एवढंच मला म्हणायचं. नक्कीच सर, एक शेवटचा प्रश्न. माणिकराव कोकाटेंचं जो निकाल आहे, 2 वर्षाची त्यांना शिक्षा लागली, स्थगिती दिली आणि न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवलेलं आहे का त्यामध्ये पैसा वाया जाईल, खर्च होईल, पोटनिवडणूक परत घ्यावी लागेल. काय वाटतंय निकालाबद्दल? या निकालाविषयी समाजाच्या अनेक स्तरांमधून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत की असा जर निकाल यायला लागला तर मग कुठल्याच गुन्ह्याला शिक्षा होईल का याविषयीची शंकाच मनात अनेकांच्या तयार होते. आणि मग जर पैसे वाचवण्यासाठीच जर एवढं असेल आणि न्यायच दिला जाणार नसेल तर मग सगळेच पैसे वाचवूयात ना. मग कशाला वेतनावर तरी खर्च करायचा, कशाला तरी कामकाजावर तरी खर्च करायचा, सगळेच पैसे असतील, अशी प्रतिक्रिया समाजातून अनेक समाज माध्यमांवर व्यक्त होताना आपल्याला बघायला मिळते. आणि मग जनतेने न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची हा प्रश्न उपस्थित. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. खरं तर जनतेने न्यायाची अपेक्षा कुणाकडनं करावी, कारण की न्यायालय शिक्षा देतं, स्थगिती देतं आणि पोटनिवडणूक होईल, पैसा खर्च येईल असं निरीक्षण देखील न्यायालय नोंदवतं. अशा या सर्व एकंदरीत या निकालावर खासदार अमोल कोल्हे यांनी आपलं जे भाष्य आहे ते लोकमतशी बोलताना केलं. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.